चांदवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथ मंगल कलश यात्रेचे जल्लोषात स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र गौरव रथ मंगल कलश यात्राचे चांदवड शहरात भव्य आणि उत्साही स्वागत करण्यात आले। या यात्रेच्या स्वागतासाठी शहरात विविध ठिकाणी सजावट करण्यात आली होती आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। या स्वागत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष रघुनाथ आहेर होते। त्यांच्यासह सुनील कबाडे, दशरथ ठाकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यात्रेच्या निमित्ताने मंत्री आमदार नरहरी झिरवाळ, आमदार पंकज भुजबळ, आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पगार, विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, उत्तर महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रसाद सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे, डॉक्टर योगेश गोसावी, सुजित सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर चांदवडमध्ये दाखल झाले। यात्रेची सुरुवात श्री रेणुका माता मंदिरात देवीचे दर्शन घेऊन करण्यात आली। त्यानंतर अहिल्यादेवी होळकर व श्री रेणुका माता यांचे मंगल कलश घेण्यात आले। रेणुका देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुभाष पवार यांनी सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि देवीच्या प्रतिमेने सत्कार केला। यात्रेदरम्यान सनईच्या सुरावर मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पगार आणि अन्य कार्यकर्त्यांनी ठेका धरत नृत्य केले। यावेळी माजी सभापती अनिल काळे, गोकुळ देवरे, आसिफ खान, किरण आहेर, आर.डी. थोरात, युके आहेर, निलेश खैरे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र गौरव रथ यात्राने चांदवड शहरात एकतेचा आणि सांस्कृतिक वारशाचा संदेश देत समाजात नवचैतन्य निर्माण केल्याचं मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केलंय। आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्र नानांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला ह्या रथाचा हेतू सांगितला। ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्य स्वतंत्र होऊन 1 मेला 65 वर्ष होतं आणि त्या 65 वर्षात महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं आजपर्यंत जी भरारी मिळाली त्याच्यासाठी ज्यांचं योगदान आहे, मग त्याच्यात राजकीय असतील, सामाजिक असतील, नद्या, नाले, गड, किल्ले, कारण हे सगळेच कुठंतरी त्या विकासाला चालना देणारीच ह्या सगळ्या बाबी आहेत। आणि त्या पद्धतीनं ही रथयात्रा 6 ठिकाणावरून 6 विभागातून ज्या वेळेला येईल तिचं सगळ्यांचं मिलन हे कराडला होईल, का जिथं यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी आहे। तिथं जाऊन ही जी पवित्र राज्यभरातली माती आहे, पाणी आहे, तर त्या मातीवर प्रतिसंगमावर काही झाडं लावून जेणेकरून ते कायमस्वरूपीचं तो वृक्ष त्या ठिकाणी ते साक्ष देईल का ह्या महाराष्ट्राची निर्मितीनंतरचं जेवढ्या विभागांनी म्हणू, माणसांनी म्हणू, ज्या हातभार लावला त्यांचं एक स्मरण त्या ठिकाणी व्हावं। तसंच जे काही 106 हुतात्म्यांनी जे काही बलिदान दिलं त्यांची एक आदरांजली व्हावी म्हणून मुंबई इथं जे काही तुमचं हुतात्मा चौक आहे तिथून त्याची रथयात्रा आणि वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या कला संस्कृतीचं प्रदर्शन त्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल। आणि नानांनी सांगितल्याप्रमाणे त्या ग्राउंडवर वेगवेगळ्या संस्कृतीचं प्रदर्शनसुद्धा 1, 2, 3, 4 तारखेपर्यंत 4 दिवस मुंबईमध्ये होणार आहे, का जेणेकरून आपण जुन्या आठवणींना उजाळा देतो आहे, त्यांचं काही आदर्श घेतो आहे, असा सगळा एकूण त्याचा हेतू आहे। आणि म्हणून अजितदादांनी, तटकरे साहेबांनी, भुजबळ साहेबांनी यांनी सगळ्यांनी बसून त्यात आपले प्रफुल्ल पटेल साहेब असतील अशा प्रमुखांनी बसून या कार्यक्रमाचं नियोजन केलं की राज्यभरातून चांगल्या पद्धतीचा त्याला सपोर्ट मिळतो, त्याचं स्वागत केलं जातं आणि अशा पद्धतीचा हा कार्यक्रम एकूण आहे। धन्यवाद। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने हे वर्ष 65व वर्धापन दिन यावर्षी 1 मेला होतो आहे। या निमित्ताने महाराष्ट्र गौरव महोत्सव मुंबईला 1 मे ते 4 मे या दरम्यान जांभोरी मैदान वरळीला ठेवला आहे। त्या निमित्ताने 6ही विभागांमध्ये आता 6 अशा प्रकारचे मंगल कलश मंगल रथामध्ये ठेवलेले आहेत। ह्या रथामधल्या मंगल कलशांमध्ये त्या विभागातल्या म्हणजे आता आपल्या जिल्ह्यातल्या आम्ही झोडग्याला सुरू केलं, तिथं हेमाडपंथी
मानकेश्वर महादेवाचं मंदिर आहे, तिथं पूजा करून विधिवत त्या मंदिरातली माती आपण एका कलशामध्ये टाकली. पुढे आलो आम्ही चंदनपुरीला, गिरणा आणि मोसम नद्यांच्या संगमावरचं पाणी दुसऱ्या कलशामध्ये टाकलं. खंडोबाच्या पायथ्याशी माती टाकली. असं ठिकठिकाणाहून ऐतिहासिक म्हणजे साल्हेर मुल्हेरच्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी, धोडप किल्ला असेल, अशा सर्व ठिकाणाहून रस्त्यावर येऊन आमचे त्या ठिकाणचे कार्यकर्ते तिथली माती तिथलं पाणी घेऊन येत आहेत. ते या कलशामध्ये विधिवत आम्ही टाकतो आहोत. तर तो रथ सकाळपासून जो जोडग्यामध्ये आला तो आता ह्या ठिकाणी चांदवडला रेणुका मातेच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आला आहे. या ठिकाणची माती रेणुका मातेच्या मंदिरातला भंडारा आम्ही ह्या रथाच्या कलशामध्ये टाकणार. पुढे मग मंगरूळ असेल, पुढे एचएलला जिथं यशवंतराव चव्हाणांनी तो कारखाना दिला त्या ठिकाणी दिलीप काका त्या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम करून त्या ठिकाणची माती पण आम्ही घेणार आहोत. 10व्या मजल्यावर मग आपला रामशेतचा किल्ला असेल, नंतर वेगवेगळे तिकडच्या भागातले जे किल्ले आहेत किंवा मंदिर आहेत तिथलंही पाणी येईल. आणि ही अशी करत करत रथयात्रा नाशिक शहरात जाईल, तिथून सिन्नरला जाईल आणि सिन्नरहून आम्ही ती नगर जिल्ह्यामध्ये सुपूर्द करू. आणि हे सगळं घोड्या झाल्यानंतर हे सगळे 6 भागातले रथ हे 30 तारखेला रात्री मुंबईला जांभुरी मैदानावर जातील. 1 तारखेला पूर्ण दिवसभर या विविध भागातील ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातल्या मातीचं, पाण्याचं दर्शन सर्व जनता त्या ठिकाणी घेईल. 1 तारखेला त्या ठिकाणी वेगवेगळ्या जागतिक पातळीवरच्या कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत. 2 तारखेला महाराष्ट्रातल्या आजपर्यंत झालेले मुख्यमंत्री जे हयात आहेत ते कुठल्याही पक्षाचे असतील त्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार. आणि 3ऱ्या दिवशी संपूर्ण 6 विभागांमध्ये त्या विभागात चांगले खाद्यपदार्थ काय होतात ते सुद्धा तयार करून त्या विभागातले लोक त्या खाद्यपदार्थांची मेजवानी देणार आहेत. म्हणजे राजकारणामध्ये राजकारण करत राहणं एवढंच नाही, तर या निमित्ताने माणसामधला सुसंवाद, एकोपा वाढावा हा एक चांगला प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करतो आहे. इथं कुठल्याही प्रकारचं आम्ही राजकारण बोलत नाही, काही नाही. आणि एक चांगलं धार्मिक, सांस्कृतिक, कल्चरल असं चांगल्या प्रकारच्या वातावरणामध्ये ही रथयात्रा या ठिकाणी आमची निघालेली आहे. सकाळपासून आदरणीय आपले महाराष्ट्राचे मंत्री जिरवळ साहेब आहेत, आपले आमदार दिलीप काका बनकर आहेत, दुसरे आमदार पंकजभाऊ भुजबळ आहेत, आमचे सगळे राज्याचे पदाधिकारी आहेत, जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी आहेत, त्या तालुक्यांचे अध्यक्ष आहेत, सगळी मंडळी एक जीवाने सकाळपासून याच्यामध्ये उत्साहाने येते. आणि ज्या गावात जातो त्या गावातनं नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.